प्रत्येकजण आपापल्या पगाराचं किंवा इन्कमचं नियोजन हे करतातच, पण जनरली आपल्या पगाराचं किंवा आपल्या इन्कमचं नियोजन कसं असलं पाहिजे हे आज आपण जाणून घेऊया। आपल्या पगाराच्या 30% अमाऊंट ही हाऊस होल्ड एक्सपेन्समध्ये गेली पाहिजे। 20% हा आपला इतर खर्च आपण पकडूया। 15% मेडिकल एक्सपेन्सेससाठी आपले साईडला असले पाहिजे। 10% हे वेकेशनमध्ये असले पाहिजेत आणि 25% अमाऊंट ही म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केली पाहिजे। जनरली असं बघितलं गेलं आहे 100 मायनस आपलं करंट वय हा पोर्शन इक्विटीमध्ये जर आपण गुंतवणूक केली तर आपला चांगला कॉर्पस क्रिएट होऊ शकतो। उदाहरण जर आपण घेतलं आपलं वय 35 असेल तर 100 मायनस 35 म्हणजे 65% अमाऊंट ही इक्विटीच्या स्वरूपामध्ये आपली गुंतवणूक केली तर आपला चांगल्यातला चांगला कॉर्पस क्रिएट होऊ शकतो। जर आपल्याला सुद्धा असंच नियोजन करून पाहिजे असेल तर आपण दिलेल्या नंबरवर जरूर व्हॉट्सअप करा। धन्यवाद।